नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RPC या यूट्यूब चॅनलवरती आणि मी आहे राजगे सर। तर आजपासूनच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 12th HSC बोर्ड म्हणजेच 12वीचा फिजिक्सचा आपण पहिला चॅप्टर सुरू करतोय, ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स। ठीक आहे, तर ज्या मुलांनी आजपर्यंत आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी कृपया आपला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। लवकरच आपण JEE नीट CET साठीच्या ऑनलाईन स्पेशल बॅचेस सुद्धा सुरू करतोय, त्याचंही नोटिफिकेशन तुम्हाला जेणेकरून मिळावं म्हणून आपला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। चला तर आपण सुरू करतोय आजचं पहिलं लेक्चर रोटेशनल डायनामिक्स। ठीक आहे, तर हा 12th HSC बोर्डचा जो पहिला चॅप्टर आहे, या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण ऑल अबाउट काय पाहणार आहोत तर मोशनच्या संदर्भात। या चॅप्टरमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहोत तर मोशनच्या संदर्भात। मग आपल्या चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स। त्यामध्ये डायनामिक्स हा काय भाग असतो तो बघा। डायनामिक्स ही फिजिक्सची अशी ब्रांच आहे की त्या ब्रांचमध्ये आपण कॉज ऑफ मोशनचा स्टडी करतो। डायनामिक्स is the branch of physics which deals with the study of बघा डायनामिक्स। पहिल्यांदा समजून घ्या की आपल्याला चॅप्टर मध्ये नक्की कशाचा स्टडी करायचा आहे। डायनामिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the study of cause of motion। एखादा ऑब्जेक्ट मोशन करतोय तर त्या पाठीमागचं कॉज काय आहे, कारण काय आहे। मग सांगा बरं, एखादा ऑब्जेक्ट मोशन करतोय तर तो मोशन का करतोय, का करत असेल वो मोशन? कारण एखादा ऑब्जेक्ट मोशन करण्यासाठी त्या पाठीमागे कारण काय असतो, फोर्स। कारण एखादा ऑब्जेक्ट फोर्स असल्याशिवाय मोशन करू शकत नाही। म्हणजेच डायनामिक्स मध्ये आपण सगळ्या कशाचा स्टडी करतो तर ऑल अबाउट द फोर्सेसचा। मग या चॅप्टर मध्ये सुद्धा 95% केसेस मध्ये आपण ऑल अबाउट कशाचा स्टडी करणार आहे तर फोर्सचा। म्हणून आजचं हे लेक्चर खूप महत्त्वाचं राहणार आहे, कारण आपण सगळे फोर्सेस आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। पुढचे जी पण आपल्याला ॲप्लिकेशन्स घ्यायच्यात त्या सगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये फोर्स खूप महत्त्वाचा असेल। सुरुवातीला जर तुम्हाला फोर्स कळाला तर कुठलंही ॲप्लिकेशन तुम्हाला अवघड वाटणार नाही। त्यामुळं आजचं हे व्हिडिओ लेक्चर पूर्ण पहा। तुम्ही स्वतः नोट्स क्रिएट करा जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढं फायदा होईल। ओके, सो डायनामिक्स मी सांगितलं इट इज द स्टडी ऑफ कॉज ऑफ मोशन। कॉज म्हणजेच काय असतो, ऑल अबाउट द फोर्स। ठीक आहे, ओके, म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण फोर्सेसचा मॅक्झिमम स्टडी करतोय। ठीक आहे, मग आता या रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरचा पहिला भाग काय असतो तो बघा। ठीक आहे, आता रोटेशनल मोशन मध्ये आपण किंवा या रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरमध्ये आपण मेनली दोन मोशनचा स्टडी करतोय। कोणत्या दोन मोशन आहेत? पहिली तर आहे आपली सर्क्युलर मोशन। पहिला पार्ट सर्क्युलर मोशनवरती डिपेंड आहे। यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहोत। त्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स असेल, सेंट्रिफ्युगल फोर्स असेल, त्यानंतर ॲप्लिकेशन्स असतील सर्क्युलर मोशनची। ठीक आहे, नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स असतील, त्यामध्ये बँकिंग ऑफ रोड असेल, वर्टिकल सर्क्युलर मोशन असेल, कोनिकल पेंडुलम असेल, या सगळ्या गोष्टी या सर्क्युलर मोशनमध्ये बघणार आहोत। आणि दुसरी मोशन आपण स्टडी करतोय ती रोटेशनल मोशन। दुसरी मोशन स्टडी करतोय ती रोटेशनल मोशन। आणि या रोटेशनल मोशनमध्ये नीट JEE CET साठीचा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट येतो तो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट रिजिड बॉडी। ठीक आहे, तर या चॅप्टरचा पहिला पार्ट रोटेट होतो तो पूर्णपणे सर्क्युलर मोशनवरती। तो आपण पहिला पार्टच पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्क्युलर मोशन वरती। ठीक आहे, तर आता बघा सर्क्युलर मोशन काय असते आणि कसे असते। आता मी तुम्हाला काही मोशनचे या चॅप्टरमध्ये जे महत्त्वाचे मोशनचे टाईप आहेत ते जे की तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे ते आपण बघूयात। ओके, मोशनचे या चॅप्टरमध्ये आपल्याला जे महत्त्वाचे किंवा आपल्याला जे लागणारे आहेत टाईप्स ते आपण बघतोय। टाइप्स ऑफ मोशन मध्ये दोन टाइप खूप महत्त्वाचे असतात बघा। मोशनचे मेनली दोन टाइप खूप महत्त्वाचे आहेत या चॅप्टरसाठी। त्यातला पहिला टाइप असतो लिनियर मोशन
ज्यालाच आपण रेक्टिलिनियर मोशन सुद्धा म्हणू शकतो. आणि दुसरा मोशनचा टाईप आपल्याला स्टडी करायचा आहे तो सर्क्युलर मोशन. ओके, पण सर्क्युलर मोशन समजण्यासाठी आपल्याला काय महत्वाची समजली पाहिजे तर लिनियर मोशन. काय असते लिनियर मोशन? इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द स्ट्रेट लाईन. अलॉंग द स्ट्रेट लाईन, कोणत्याही पार्टिकलची एका सरळ रेषेत असलेली गती, त्याला आपण म्हणतो लिनियर मोशन. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो, समजा हा मी पेन वरती फेकला, तो परत कुठे येईल? खाली येईल. पण खाली येताना तो कशामुळे येईल? ग्रॅव्हिटीमुळे येईल. पण ग्रॅव्हिटीमुळे त्याची मोशन कशी असेल? अलॉंग द स्ट्रेट लाईन. ठीक आहे, म्हणजे या पेनाची मोशन सुद्धा काय झाली? लिनियर मोशन. आपल्या समोरून बस जाते, ठीक आहे, किंवा एखादी गाडी जाते, ती कशी जाते? अलॉंग द स्ट्रेट लाईन. मग ज्या ज्या बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतात ती मोशन कोणती असते तर लिनियर मोशन. ठीक आहे, खूप महत्वाचा पार्ट आहे, याला हे रिलेटेड आहे, त्यामुळे मी आपल्याला इथं पाहायचंय. इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग स्ट्रेट लाईन इज कॉल्ड द लिनियर मोशन. नाव व्हॉट अबाउट द सर्क्युलर मोशन? बघा आता सर्क्युलर मोशन काय असते? सर्क्युलर या शब्दाचा अर्थ किंवा आपल्याला या सर्कलचा शेप माहिती आहे कसा असतो. सर्क्युलर मोशन समजून घेण्यासाठी थोडंसं प्रॉपर सर्कल विषय आपण समजूयात, नंतरच सर्क्युलर मोशन आपल्याला समजेल. मला या सर्क्युलरचे काही पॅरामीटर्स सांगायचे, त्यातले तुम्हाला बरेचसे माहिती आहेत, बरोबर आहे. या शेपला आपण सर्कल म्हणतो, या डॉटला आपण त्याचा काय म्हणतो? सेंटर म्हणतो. त्यानंतर याला आपण काय म्हणतो? रेडियस म्हणतो. याला जर म्हणायचं म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो? डायमीटर. ठीक आहे, मग या पार्टला आपल्याला पण माहिती आहे काय म्हणतात. या सर्क्युलर ब्लॅक पार्टला आपण काय म्हणतो? सर्क्युलर ब्लॅक पार्टला आपण काय म्हणतो? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. बरोबर आहे ना? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके, डॉट म्हणजे सेंटर, दिस डिस्टन्स इज कॉल्ड रेडियस, दिस डिस्टन्स इज कॉल्ड डायमीटर अँड दिस इज कॉल्ड सर्कम्फरन्स. मग एखादा पार्टिकल सर्क्युलर फिरतोय म्हणजेच गोल फिरतोय, म्हणजे तो निश्चितच असा नसेल फिरत. असा फिरला तर तो कोणती झाली? लिनियर. मग कसा फिरत असेल तो कसा फिरत असणार आहे? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणून सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय होते? इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, कोणत्याही पार्टिकलची त्याच्या परिघाभोवती असलेली गती, त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. मग आता सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल्स बरेचसे आहेत. आपल्या घरातला फॅन रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर मोशन. सेकंड आपण म्हणू शकतो द मोशन ऑफ अर्थ अलॉंग द सन इन सर्क्युलर मोशन. पृथ्वीची सूर्याभोवती गती काय असते? सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ, चंद्राची पृथ्वीभोवती गती सुद्धा काय असते? सर्क्युलर मोशन. आपल्या डेली लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण सर्क्युलर मोशनमध्ये फिरताना पाहतो, पण ती मोशन काय सांगितली आपण? इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ठीक आहे, लिनियर मोशन, इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग स्ट्रेट लाईन आणि इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स. बरं, मग आता या दोन मोशन मी तुम्हाला का सांगितल्यात? कारण ह्या खूप महत्वाच्या मोशन आहेत स्टडी ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये. पहिला पार्ट आपण सर्क्युलर मोशनचा घेणार आहोत. बरं, मग आता या दोन्ही मोशन मधले आपण काय पाहणार आहोत? कायनेमॅटिक्स पाहणार आहोत. ओके, जे की खूप महत्वाचे आहेत या चॅप्टरमध्ये. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या दोन मोशन मधले काय माहित पाहिजेत आपल्याला तर कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजेच काय? या मोशन मधले 3 पॅरामीटर आणि या मोशन मधले 3 पॅरामीटर. बघा, मग आता आपण पाहतोय कायनेमॅटिक्स इन बोथ द मोशन. ओके, दोन्ही मोशन मधले आपण कायनेमॅटिक्स पाहूया. आता पहिल्यांदा कुठले कायनेमॅटिक्स का बघूयात आपण. बघा, कायनेमॅटिक्स इन बोथ द मोशन. आता कायनेमॅटिक्स कोणते आहेत? 2 मोशन घेतलेत आपण. पहिली कोणती आहे? लिनियर मोशन. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी मोशन कोणती आहे आपली? सर्क्युलर मोशन. हे सगळं नोट डाऊन करा तुमच्या भाषेमध्ये, कारण हे फॉर्म्युले तुम्हाला येणं खूप महत्वाचं आहे कायनेमॅटिक्सचे दोन्ही मोशनमधले. आता मोशन कोणती पण असू द्यात, बघा मोशन कोणती असू द्यात, लिनियर असू द्यात किंवा सर्क्युलर असू द्यात, त्याला 3 पॅरामीटर येतात, म्हणजेच 3 कायनेटिक्स असतात. या मोशनमध्ये पण 3 कायनेटिक्स आहेत, सर्क्युलरमध्ये पण 3 कायनेटिक्स आहेत. पहिला कायनेटिक किंवा पहिला पॅरामीटर काय असतो? डिस्प्लेसमेंट. पहिला पॅरामीटर काय असतो? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट नंतर काय येते? वेलॉसिटी. वेलॉसिटी नंतर कोणता पॅरामीटर येतो तर ॲक्सेलरेशन. कोणता पॅरामीटर येतो? ॲक्सेलरेशन. ठीक आहे, आता हेच 3 पॅरामीटर पलीकडे असणार आहे सर्क्युलर मोशनमध्ये पण. डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर वेलॉसिटी आणि त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन. ठीक आहे, इन शॉर्ट. बरं, लिनियर आता तुम्हाला दोन्हीकडे सेम पॅरामीटर वाटतात किंवा सेम
कायनेटिक्स वाटतायत, कायनेमॅटिक्स वाटतायत. मग आपण काय करू, यांना वेगवेगळी नाव देऊ. लिनियर मोशन मधले हे 3 पॅरामीटर बघा, मी कोणत्या शब्दाने डिनोट करतोय, लिनियर डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर लिनियर वेलॉसिटी आणि लिनियर ॲक्सेलरेशन. आता डिनोट कशात करतात बघा, लिनियर डिस्प्लेसमेंट डिनोटेड इन, आपण खरं तर एक्स मध्ये पण डिनोट करतो आणि आपल्या या चॅप्टरमध्ये आपण डिनोट कशाने केले तर यसने डिनोट केले. लिनियर डिस्प्लेसमेंट एक्स ऑर यस, शक्यतो यस लक्षात ठेवा. लिनियर वेलॉसिटी डिनोटेड इन व्ही अँड लिनियर ॲक्सेलरेशन डिनोटेड इन ए. डिनोशन खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता सर्क्युलर मोशन मधले ह्या 3 पॅरामीटरला आपण नाव देऊयात. खरं तर सर्कल हे नेहमी कशात असतो, अँगलमध्ये. तुम्हाला माहिती आहे पूर्ण सर्कलचा अँगल किती असतो तर 360 डिग्री. विदाउट अँगल तुम्ही सर्कल सांगू शकत नाही, बरोबर आहे ना. हाफ सर्कलचा आपण 180 डिग्री सांगतो. म्हणून सर्क्युलर मोशन मधले हे 3 पॅरामीटर आपण कसे सांगतो, किंवा त्याला नाव आहे, काय दिले नाव त्यांनी, अँगुलर डिस्प्लेसमेंट, अँगुलर वेलॉसिटी अँड अँगुलर ॲक्सेलरेशन. ठीक आहे, हे 3 पॅरामीटर. आता अँगुलर डिस्प्लेसमेंट डिनोट कशात करतात तर थिटामध्ये, थिटा, त्यानंतर अँगुलर वेलॉसिटी डिनोटेड इन ओमेगा आणि त्यानंतर अँगुलर ॲक्सेलरेशन डिनोटेड इन अल्फा. हे डिनोशन खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये या 2 डेफिनेशन आणि या 2 डेफिनेशन तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी यूज करायच्यात, त्यामुळे डिनोशन लक्षात ठेवा. आता हे सगळे पॅरामीटर आपण थोडे थोडे डिटेल्समध्ये घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. आता डिटेल्समध्ये बघा, सगळे पॅरामीटर्स आपण डिटेल्समध्ये घेऊयात. पहिल्यानंतर आपण कोणतं घेऊयात, लिनियर मोशन मधला पहिला पॅरामीटर लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट काय असतो, इट इज द शॉर्टेस्ट स्ट्रेट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. बघा डिस्टन्स, आता तुम्हाला पहिल्यानंतर थोडंसं मी एक्स्ट्रा सांगण्याचा प्रयत्न करतोय. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये फरक आहे. डिस्टन्स म्हणजे काय म्हणतो, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय पार्टिकल इन अ मोशन. मोशनमध्ये त्या पार्टिकलने ॲक्च्युअली किती पाथ ट्रॅव्हल केला त्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स असं म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंट काय असतं, तुम्ही फक्त त्या मोशनमधली इनिशियल अँड फायनल पोझिशन एका स्ट्रेट लाईननं जोडा, संपला विषय. आता डिस्टन्स बघा, समजा मी ए पोझिशन पासून मी स्टार्ट केली मोशन माझी, म्हणजे ए माझी कसली पोझिशन झाली, इनिशियल. मी ए कडून कुठे गेलो, बी कडे गेलो. थोडंसं स्ट्रेट वाटलं पाहिजे, तिरकं नाही चाललं. ठीक आहे, ए कडून आपण कुठे गेलो, बी कडे गेलो. बी कडून मी कुठे गेलो, सी कडे गेलो. मग या केसमध्ये माझी इनिशियल पोझिशन कोणती आहे, ए, सुरुवातीतून झाली. आणि मी कुठे जाऊन थांबलो, सी कडे. म्हणजे मी ऍक्च्युली कुठून कुठे गेलो, ए कडून बी कडे, बी कडून कुठे गेलो, सी कडे. समजा हे माझं अंतर 2 किलोमीटर होतं, हे माझं अंतर 2 किलोमीटर होतं. मग ऍक्च्युली किती ट्रॅव्हल केलं मी ए कडून सी कडे जाण्यासाठी, ऍक्च्युली मी ट्रॅव्हल केलं 2 + 2, म्हणजे माझं डिस्टन्स किती आहे हो, 4 किलोमीटर. या केसमध्ये माझं ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे, 4 किलोमीटर. मग आता डिस्प्लेसमेंट कसं काढायचं, काय करा, फक्त ही इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन फक्त काय जोडावं, एका स्ट्रेट लाईनने जोडा. म्हणजे AC हे तुमचं काय झालं, डिस्प्लेसमेंट. इट इज द शॉर्टेस्ट स्ट्रेट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन इज कॉल्ड लिनियर डिस्प्लेसमेंट. आता AC कसं काढणार, बाय युझिंग द पायथागोरस. तुम्ही पायथागोरस वापरून AC ची व्हॅल्यू काढू शकता. बरं, मग या डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं, म्हणजे मेजर कशात करतात, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच युनिटमध्ये मेजर करतात. युनिट काय असते याचं तर मीटर. काय युनिट असते याचं, मीटर. ठीक आहे, ओके. हा झाला पहिला पॅरामीटर. दुसरा लिनियर मोशन मधलेच आपण पहिल्यांदा घेऊयात. दुसरा कोणता असतो, लिनियर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी डिनोटेड इन व्ही. आता लिनियर वेलॉसिटीची डेफिनेशन काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, तुम्ही यसच्या जागेवरती एक्सच्या जागेवरती यस वापरलं तरी काय हरकत नाही. डी, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत, त्यासाठी लक्षात ठेवा. याचं युनिट काय असेल हो, डिस्प्लेसमेंट वरती आहे म्हणजे मीटरमध्ये मोजतात आणि खाली टाइम आहे म्हणजे तो सेकंडमध्ये मोजतात, मीटर पर सेकंड. फॉर्म्युले सगळे नीट लिहून घ्या, तुम्हाला पुढे लागणार आहेत. हे झालं पहिला. नेक्स्ट आता त्याच्यानंतर लिनियर काय झाला आपला, लिनियर ॲक्सेलरेशन. ह्या डेफिनेशन आपल्याला 11th स्टँडर्डमध्येच झालेल्या आहेत, तरी आपण थोडंसं रिवाइज करतोय कारण सुरुवात आहे म्हणून.
लिनियर ॲक्सलेरेशन डिनोटेड इन ए, आणि त्याची डेफिनेशन काय घेतो आपण, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि याचं युनिट काय असतं, वरती आहे वेलॉसिटी, वेलॉसिटीचं युनिट आत्ताच लिहिलेलं आपण मीटर पर सेकंड, आणि परत खाली टाइमचं सेकंड, सेकंड खाली शिफ्ट होईल आणि सेकंड इंटू सेकंडचा काय होईल, स्क्वेअर. सो युनिट ऑफ लिनियर ॲक्सलेरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता हे इन शॉर्टली लक्षात कसं ठेवायचं बघा, इन शॉर्टली लक्षात कसं ठेवायचं. लिनियर मोशन मधले मी 3 पॅरामीटर सांगितले तुम्हाला. पहिलं लिनियर डिस्प्लेसमेंट, दुसरी लिनियर वेलॉसिटी, आणि तिसरं लिनियर ॲक्सलेरेशन. याची थोडीशी डेफिनेशन वेगळी आहे. इट इज द शॉर्टेस्ट स्ट्रेट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. आता व्हीची डेफिनेशन लक्षात कशी ठेवायची किंवा फॉर्म्युला, मी बघा बाण कोणावरती लिहिलाय, डिस्प्लेसमेंटवरती. हा बाण तुम्हाला काय सांगतोय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता ॲक्सलरेशनवर डेफिनेशन सांगता मी बाण कोणावरती लिहिलाय, वेलॉसिटीवरती. ही काय सांगतो मला, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, आणि अशाच 2 डेफिनेशन सर्क्युलर मोशन मधल्या पॅरामीटरमध्ये पण आहेत. ठीक आहे, आता सर्क्युलरचे पॅरामीटर पाहूयात. आणि आता मी तुम्हाला या पॉइंटमध्ये खूप महत्त्वाचा भाग सांगतोय, हे पण लक्षात ठेवा. आता कायनॅमेटिक्स कोणाचे घेतोय, कायनॅमेटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनचे कायनॅमेटिक्स बघा कोणतं आहे. पहिलं कायनॅमेटिक काय घेतलं होतं आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट विच इज डिनोटेड बाय थिटा. आता मी तुम्हाला इथं नीट ऐका, इथं मी खूप महत्त्वाचा पॉईंट सांगतोय बघा. जो पण पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो, आपल्याला चॅप्टर तर सर्क्युलर मोशन वरतीच घ्यायचा आहे. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो, समजा ए हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, तर तुम्ही याचं डिस्प्लेसमेंट काय सांगणार हो, काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याची वेलॉसिटी काय सांगणार आहोत आपण, म्हणणार आहे ओमेगा म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी असेल, आणि याचं ॲक्सेलरेशन काय असेल, अँग्युलर ॲक्सेलरेशन. पण मी काय सांगतोय, जो पण पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो, त्या पार्टिकलला लिनियर मोशन मधले पण कायनॅमेटिक्स ॲप्लिकेबल होतात. म्हणजे लिनियरचे पण पॅरामीटर याला असतात. म्हणजे याचं डिस्प्लेसमेंट लिनियर पण असू शकतं, याची वेलॉसिटी लिनियर पण असते, आणि याचं ॲक्सेलरेशन लिनियर ॲक्सेलरेशन पण असतं. म्हणजे या पॅरामीटरला जो पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय त्याला लिनियर मोशन मधले सुद्धा पॅरामीटर असतात. पॅरामीटर कोणते असतात, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन, ॲज वेल ॲज त्याला सर्क्युलरचे सुद्धा पॅरामीटर्स असतात. ठीक आहे, आपण नीट व्यवस्थित पाहूया लिनियर डिस्प्लेसमेंट. आता बघा आपण हा शब्द लक्षात ठेवा, याला लिनियरचे पण पॅरामीटर आहेत ॲज वेल ॲज सर्क्युलरचे पण आहेत. बरं, आता सर्क्युलर मोशन मधला पहिला कायनॅमेटिक्स घेतोय आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता कसं काढतोय बघा ते. सपोज एक पार्टिकल आपण कन्सिडर केला आणि तो एका सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. सर्कल आलाय का, नाही आला, बरोबर आहे. थोडंसं सर्कल व्यवस्थित काढू आपण. ठीक आहे, ओके, ठीक आहे, ओके, प्रयत्न करूयात आपण. ठीक आहे, सर्कल. आता सपोज तुम्ही आहात ए पोझिशनला, आणि आपण समजा एखादं मोठं सर्क्युलर ग्राउंड घेतलंय, मोठं सर्क्युलर ग्राउंड घेतलंय, आणि त्या ग्राउंडमध्ये तुम्ही काहीतरी रनिंग करण्यासाठी आलेला आहात, जॉगिंग करण्यासाठी आलेला आहात. तुम्ही ए पोझिशनला इथं थांबलाय. ठीक आहे, ए पोझिशनला तुम्ही थांबला, आता रनिंग करायला सुरुवात करणार आहे. तुम्ही ए पासून स्टार्ट केलं आणि थोडंसं अंतर गेला आणि तुम्ही बी पोझिशनला जाऊन थांबला. तुम्ही ए पोझिशनला स्टार्ट केलं आणि बी पोझिशनला जाऊन थांबला. आता मी तुम्हाला सेंटर पासून ऑब्झर्व करतोय, मी ऑब्झर्वर आहे, मी इथं बसलोय सेंटरला. ओके, ठीक आहे. आता बघा, ए पासून तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला काय वाटेल हो, तुम्ही कसं पळालात किंवा कसं रनिंग केलं. ए ते ए टू बी अंतर तुम्हाला वाटेल का हो तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये पळालात, तर नाही. तुम्हाला काय वाटणार, खाली बघून जर आपण पळालो तर आपल्याला काय वाटतं, आपण स्ट्रेटच पळतोय. जरी सर्क्युलर मोशन असेल तरी आपल्याला ए टू बी अंतर हे कसं वाटतं हो, लिनियर वाटतं. तुम्ही ट्राय करू शकता. ए टू बी अंतर तुम्हाला कसं वाटणार आहे, लिनियर. म्हणजे हे तुमचं काय म्हणणार, तुमच्या दृष्टिकोनातनं हे तुमचं डिस्प्लेसमेंट कसलं झालं, लिनियर डिस्प्लेसमेंट. म्हणजे ए बी काय लिहिणार तुम्ही, लिनियर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल लिनियर आहे, तर तुमच्या बॉडीची वेलॉसिटी कोणती असेल हो, लिनियर. तुम्हाला तुमच्या बॉडीची वेलॉसिटी कोणती वाटेल हो, लिनियर. तुम्हाला तुमचं ॲक्सेलरेशन कोणतं वाटेल हो, लिनियर. मी तुम्हाला तुमचं म्हणतोय बिकॉज यू आर द पार्ट ऑफ मोशन. सर्क्युलर मोशनमध्ये जो पार्टिकल परफॉर्म करतो
त्या पार्टिकलला काय वाटतं की मला कोणते पॅरामीटर आहेत लिनियरचे, आणि जो ऑब्झर्वर आहे, आता तुमचं डिस्प्लेसमेंट तुम्ही काय सांगितलं लिनियर सांगितलं, तुम्ही 100 मीटर पुढे गेला, पण मला जर तुम्ही तुमचं डिस्प्लेसमेंट विचारलं तर मी काय करणार हो, मी या दोन रेडियस वरणार OA आणि OB, आणि मी तुम्हाला काय सांगणार, तुम्ही एका पर्टिक्युलर अँगलमध्ये पुढे गेला, म्हणजे मी सांगणार तुम्ही 30 डिग्रीनं पुढे गेला, 40 डिग्रीनं पुढे गेला, 50 डिग्रीनं गेला, म्हणजे ऑब्झर्वरच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला कोणते पॅरामीटर आहेत तर अँग्युलरचे. ठीक आहे. बरं, मग आता अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय बघा, हे लक्षात ठेवा, जो पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असतो त्याला वाटतं मला कोणते पॅरामीटर आहेत लिनियरचे, तो त्याच्या दृष्टिकोनातनं बरोबर आहे, आणि जो ऑब्झर्वर असतो त्याला वाटतं कोणते पॅरामीटर आहेत तर अँग्युलरचे, तुम्हाला वाटतं लिनियरचे, जो पार्ट ऑफ मोशन आहे त्याला. ओके, समजा अँगल थिटा आहे. ओके, थिटा, समजा हे अंतर तुमच्या दृष्टिकोनातनं कसलं आहे, यस लिनियर डिस्टन्स आहे आर. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय होते, अँगल डिस्क्राइब बाय रेडियस वेक्टर, या दोन रेडियसच्या मध्ये आपल्याला काय मिळाला, अँगल मिळाला, म्हणून अँगल डिस्क्राइब बाय रेडियस वेक्टर इन गिवन टाइम इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता या अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला कसा लिहायचा असतो बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, याच्या समोरचा भाग घ्यायचा, समोरचा भाग म्हणजे त्याला म्हणतो AB. AB काय झालं आपली आर्क ऑफ लेंथ, आणि त्याला डिवाइड बाय काय करायची हो, रेडियस, आर्क ऑफ लेंथ अपॉन रेडियस. मग थिटा इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू काय आपलं लिनियर डिस्प्लेसमेंट S, आणि त्याला डिवायडेड बाय थिटा. सो थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय झाला आपला S डिवायडेड बाय R, S डिवायडेड बाय R, समोरचा पार्ट म्हणजेच आर्क ऑफ लेंथ डिवायडेड बाय रेडियस. बरं, मग याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं तर रेडियन, काय असतं रेडियन. ठीक आहे. ओके, मग याच्यावरून तुम्ही एक रिलेशन पण काढू शकता बघा, हा पॅरामीटर अँग्युलरचा आहे आणि हा पॅरामीटर लिनियरचा आहे, मग लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये काय रिलेशन तयार होईल बघा, थिटा इज इक्वल टू काय S अपॉन R, हा डिवाइड आहे, इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय, सो S इज इक्वल टू काय असतं R टाइम्स ऑफ थिटा. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. ओके, ठीक आहे. बरं, आता दुसरा पॅरामीटर घेऊयात जो की सोप्पा आहे, आता सोप्पा आहे तो पण घेऊयात. ह्या पॅरामीटरवरती फोकस ठेवा कारण खूप गरजेचं आहे. दुसरा पॅरामीटर आहे अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी डिनोटेड इन ओमेगा, आणि या ओमेगाचा फॉर्म्युला काय घेतो आपण, जसा लिनियर वेलॉसिटीचा घेतला होता, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, तसंच अँग्युलर वेलॉसिटीचा काय सांगणार आहे आपण, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. संपला विषय. युनिट याचा असतं वर असणार आहे रेडियन आणि खाली असणार आहे सेकंड, रेडियन पर सेकंड. ओमेगाचा पहिला फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतो, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, हा मेन फॉर्म्युला आहे तुमचा. पण मला इथं तुम्हाला काहीतरी सांगायचंय, या ओमेगाचे अजून दोन फॉर्म्युले असतात जे की तुम्हाला MCQs मध्ये किंवा प्रॉब्लेम सोडवताना खूप गरजेचं असतं. सपोज जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये टाइम प्रोव्हाइड केलाय, टाइम पण 3 पद्धतीने प्रोव्हाइड केला जातो. तुम्हाला शब्द येतो काय, सेकंड हँड, शब्द काय येतो सेकंड हँड, त्याच्यानंतर मिनिट हँड, आणि दुसरा येतो आर हँड. हे जर 3 शब्द आले तर म्हणायचं काय, आपल्याला काय दिलाय हो, टाइम दिलाय. काय दिलाय आपल्याला, टाइम दिलेला आहे. मग जर टाइम दिला, जर तुम्हाला टी प्रोव्हाइड केला असेल तर ओमेगा काढण्याचा फॉर्म्युला असतो, म्हणजे ओमेगाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टाइम काय असतो, 2π अपॉन टी. खूप महत्वाचा भाग आहे 2π अपॉन टी. मग टी ची व्हॅल्यू, सेकंड हँड हा शब्द आला तर टी ची व्हॅल्यू किती घ्यायची, 60 सेकंड. मिनिट हँड हा शब्द आला तर 60 × 60, आणि आर हँड आला तर हा शब्द येतो 24 60 × 60. बऱ्याचशा बुक्समध्ये 12 × 60 × 60 सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. बरं, मग ओमेगाचा हा फॉर्म्युला हा पहिला झाला इन टर्म्स ऑफ टी. दुसरा फॉर्म्युला असतो ओमेगाचा इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशी दिलेली असते तुम्हाला, रिव्हॉल्यूशन पर मिनिट.
किंवा रिव्हॉल्युशन पर सेकंड. मग ओमेगाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी हा 2π जरा बाजूला घ्या आणि पलीकडे काय राहिलं 1/t. याच फॉर्म्युल्याने मी तयार केलं. 2π मी बाजूला घेतला 1/t आणि 1/t म्हणजेच काय असतो n म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी. सो ओमेगाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी काय असतो 2πn आणि n दिलाय. मला कसं कळेल तुम्हाला शब्द येतो क्वेश्चनमध्ये रिव्हॉल्युशन पर मिनिट 60 रिव्हॉल्युशन पर मिनिट किंवा 60 रिव्हॉल्युशन पर सेकंड. ही व्हॅल्यू कोणाची दिली आपल्याला म्हणणार आहे आपण फ्रिक्वेन्सीची. ओके हे लक्षात ठेवा. आणि लास्ट पॅरामीटर बघा हे सगळे फॉर्म्युले लिहून ठेवा खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला प्रत्येक ॲप्लिकेशन्समध्ये हे एक्झाम्पल्समध्ये लागणार आहे. त्यानंतर काय असतो अँग्युलर ॲक्सलरेशन विच इज डिनोटेड बाय अल्फा आणि अल्फाचा फॉर्म्युला काय होणार परत रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि याचं युनिट आपण सांगू शकतो रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे ओके. बरं आता इथं थोडंसं मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचा भाग की जो पण पार्टिकल सर्क्युलरमध्ये फिरतो त्याला लिनियरचे पण कायनॅमेटिक्स ॲप्लिकेबल असतात ॲज वेल ॲज सर्क्युलरचे पण असतात. लिनियरचे कोणाच्या दृष्टिकोनात असतात जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याला वाटतं मला लिनियरचे पॅरामीटर आहेत. ओके आणि जो ऑब्झर्व करतोय त्याला काय वाटतं मला जो ऑब्झर्वर आहे त्याला काय वाटतं त्याला कोणते पॅरामीटर आहेत अँग्युलरचे. मग प्रत्येकामध्ये काय असलं पाहिजे रिलेशन असलं पाहिजे. म्हणजेच रिलेशन बिटवीन द लिनियर पॅरामीटर्स अँड सर्क्युलर पॅरामीटर काय असतं बघा. रिलेशन्स लिहून ठेवूयात. रिलेशन पण खूप महत्त्वाचे आहेत. रिलेशन्स बिटवीन द लिनियर अँड सर्क्युलर. बरं इथं मी लिनियरचे पॅरामीटर लिहितो इथं आपण सर्क्युलरचे लिहूयात. ओके ठीक आहे. लिनियरचा पहिला पॅरामीटर डिस्प्लेसमेंट यस व्हॅलॉसिटी v आणि लास्ट ॲक्सलरेशन a. आपण डेफिनेशन तर पाहिलं. सर्क्युलरचे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर व्हॅलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. मग या दोघांमध्ये काय रिलेशन असतं बघा. या दोघांमध्ये रिलेशन असतं s इज इक्वल टू r टाइम्स ऑफ थिटा. दोन डिस्प्लेसमेंटमध्ये s इज इक्वल टू r टाइम्स ऑफ थिटा. दोन व्हॅलॉसिटीमध्ये याच पद्धतीने कसं असेल v इज इक्वल टू r टाइम्स ऑफ ओमेगा. इकडे लिनियरचा पॅरामीटर लिहितोय आणि r टाइम्स करून आपण कुठला लिहितोय अँग्युलरचा पॅरामीटर. आणि या दोघांमध्ये कुठला असेल a इज इक्वल टू r टाइम्स ऑफ अल्फा. हे व्यवस्थित लिहून घ्या कारण हे रिलेशन तुम्हाला काय सांगतंय जो पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो त्याला हे पण 3 पॅरामीटर असतात आणि हे पण 3 पॅरामीटर असतात आणि त्याच्यामध्ये काय रिलेशन असतं तर हे. ठीक आहे पुढे जाऊन आपण हे वापरणार आहोत. ठीक आहे ओके. मग आता आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊन चॅप्टर स्टार्टअप करतोय. आपल्याला तुम्हाला मी सांगितलं होतं की रोटेशनल डायनामिक्समध्ये आपण मोस्टली 2 मोशन स्टडी करतोय. एक आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरी आहे रोटेशनल मोशन. ठीक आहे मग त्यातला आपण पहिला पार्ट काय घेतोय सर्क्युलर मोशनचा पार्ट घेतोय. बरं आता सर्क्युलर मोशन काय सांगितलं होतं मी इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके ठीक आहे. एक्झाम्पल बरीचशी आहेत त्यामध्ये मोशन ऑफ अर्थ अराउंड सन असेल मोशन ऑफ मून अराउंड अर्थ असेल त्याच्यानंतर आपल्या घरातला फॅन मोशन सर्क्युलर मोशन घड्याळाचे आपले 3 काटे येणं सर्क्युलर मोशन. बरं आता सर्क्युलर मोशनचे 2 टाईप पडतात. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट सर्क्युलर मोशनचे 2 टाईप पडतात. बरं 2 टाईप कशाहून पडतात जो पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय बघा. सर्क्युलर मोशनचे 2 टाईप पडतात. बरं कशाहून पडतात ते पण सांगतोय मी. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय त्याचं जे स्पीड आहे स्पीड त्या स्पीडवरनं सर्क्युलर मोशनचे 2 टाईप पडतात. बघा स्पीडवरून शक्यतो पहिला टाईप कोणता पडतो UCM. UCM म्हणजेच काय हो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मी CM लिहिले युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि दुसरा कोणता असतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कशावरून पडले मी म्हणलं स्पीडवर. ओके जो पार्टिकल सर्क्युलर फिरतोय त्याच्या स्पीडवरून हे 2 टाईप पडले. एक UCM दुसरं नॉन UCM. यू म्हणजे काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपला चॅप्टर कोणावरती आहे तर या UCM वरती आहे बऱ्याचशा प्रमाणात 90% 95% आपण बघणार आहे सगळी ऑल अबाउट द UCM. ठीक आहे बरं मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते बघा. आताच्या या बदललेल्या महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसमध्ये
बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला, बरेचसे पॅरामीटर असतील, बरेचसे फॉर्म्युले असतील, ते तुम्हाला डिरेक्टली दिलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही थंबनेल पाहिलं तर मी थंबनेलवरती लिहिलंय की सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r कसा येतो, तर ते तुम्हाला कुठे एक्सप्लेनेशन महाराष्ट्र बोर्डमध्ये नाही आहे, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. मग तो कसा येतो ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. इन शॉर्टमध्ये आपण घेऊयात. ठीक आहे. बरं, सर्क्युलर मोशनचे 2 टाईप पडतात, एक युसीएम, दुसरं नॉन युसीएम. आपला चॅप्टर आहे युसीएम वरती. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते? अशी सर्क्युलर मोशन की ज्या सर्क्युलर मोशनमध्ये त्या पार्टिकलचं स्पीड कसं राहतं? कॉन्स्टंट. त्या पार्टिकलचं स्पीड कसं राहतं? कॉन्स्टंट. इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. ज्या सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकलचं स्पीड कॉन्स्टंट राहतं त्याला आपण म्हणतो UCM. डेफिनेशन कशी सांगितली मी? इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, म्हणजे सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगितली आणि त्यालाच पुढं काय जोडलंय मी? विथ कॉन्स्टंट स्पीड. इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. एक्झाम्पल काय सांगेन मी? सपोज आपल्या घरातला आपण फॅन एखाद्या 5च्या स्पीडवरती ठेवला आणि दिवसभर तो तसाच राहिला, म्हणजे 5चं स्पीड त्याचं कसं राहिलं? कंटिन्यू कॉन्स्टंट राहिलं, म्हणजे दिवसभर फॅन आपल्या कशात होता? UCM मध्ये होता. ठीक आहे, ओके. बरं, आपल्या घड्याळाची काटे पण कोणत्या स्पीडमध्ये असतात? UCM. आता नॉन UCM काय असेल? अशी सर्क्युलर मोशन की ज्यामध्ये पार्टिकलचं स्पीड कॉन्स्टंट राहत नाही. इट इज द सर्क्युलर मोशन इन विच स्पीड ऑफ पार्टिकल इज नॉट कॉन्स्टंट, इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरं, आपल्याला चॅप्टर कुठे घ्यायचा आहे? तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वरती घ्यायचा आहे. ठीक आहे, मग बघूयात आपण थोडासा महत्वाचा पॅरामीटर UCM मधला. UCM मी काय सांगितलं? इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये जेवढे मॅक्झिमम बेसिक कन्सेप्ट आपल्याला संपवता येतील तेवढे आपण संपवण्याचा प्रयत्न करूयात. प्लीज हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ शेअर केला तर सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, सगळ्यांचं सोपं होऊन जाईल. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतोय. ठीक आहे. बरं, आता आपण UCM बघतोय. UCM काय सांगितले मी? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय असते? इट इज अ सर्क्युलर मोशन इन विच स्पीड ऑफ पार्टिकल इज कॉन्स्टंट. ओके. बरं, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कसं राहतंय? आपण म्हणतोय कॉन्स्टंट. स्पीड कसं राहतो? कॉन्स्टंट. वेलॉसिटी नाही, मी काय म्हटलं? स्पीड कॉन्स्टंट. वेलॉसिटी आणि स्पीड मध्ये फरक आहे. वेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि स्पीड ही एक फक्त स्केलर क्वांटिटी आहे. बरोबर. बरं, मग आता मला काय सांगायचंय तुम्हाला? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर स्पीड कॉन्स्टंट राहत असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर स्पीड कॉन्स्टंट राहत असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधल्या, महत्वाचं सांगतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधल्या पार्टिकलला ऍक्सलरेशन असतं का? ऍक्सलरेशन असतं का? महत्वाचा मुद्दा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधल्या पार्टिकलला ऍक्सलरेशन असतं का? पहिल्यांदा हे समजून घ्या की ऍक्सलरेशन काय असतं. ऍक्सलरेशनची डेफिनेशन सांगितलेली आपण, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. वेलॉसिटीत काय झाला पाहिजे? चेंज. जर एखाद्या वेलॉसिटीत चेंज झाला, एखाद्या पार्टिकलच्या वेलॉसिटीत चेंज झाला तर त्याला काय प्राप्त होतं? ऍक्सलरेशन. बरं, वेलॉसिटीत आपण चेंज कसा करू शकतो? वेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आहे? वेक्टर. म्हणजे त्याला काय असतो? मॅग्निट्यूड. बघा, चेंज कसा करायचं सांगतोय मी. अजून काय असते? त्याला डायरेक्शन. बरोबर आहे ना? वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी, त्याला काय असणार? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मग वेलॉसिटीत कसा चेंज करायचा? एक तर त्या पार्टिकलचं काय चेंज करावं? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजेच काय चेंज करणं? स्पीड. वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजेच काय असतं? स्पीड. एकतर स्पीड तुम्ही कमी जास्त करा तरी काय प्राप्त होईल? त्याला ऍक्सलरेशन. नाही तर त्या पार्टिकलची काय चेंज करा तुम्ही? डायरेक्शन. स्पीड आहे असंच ठेवा, पण काय चेंज करू शकतो तुम्ही? डायरेक्शन. किंवा दोन्ही एकत्रितच चेंज करा. दोन्ही एकत्रित. जसं आपण कॉर्नरला गेलो, समजा एखादा कॉर्नर घ्यायचा आहे तर आपण काय चेंज करतो? आपलं स्पीड कमी करतो. ठीक आहे, लक्षात येते. आणि जर आपण जोरात स्पीडने गेलो तर आपलं सगळं चेंज होईल, डायरेक्शन पण चेंज होईल, नाही का? रस्ता सोडून आपण जाऊ शकतो. ठीक आहे. बरं, मी काय म्हटलं? वेलॉसिटीत कसा चेंज करू शकतो? एक तर त्या पार्टिकलचं काय चेंज करा तुम्ही? मॅग्निट्यूड. म्हणजेच काय चेंज करा? स्पीड. नाहीतर काय चेंज करा? डायरेक्शन.
मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा विचार करा. मी तुम्हाला सांगतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सलेरेशन असतं का. पहिली कंडिशन काय आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सलेरेशन असलं तरी ते कोणामुळे नसणार आहे, स्पीडमुळे 100% नसणार. कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड कसं राहतं, कॉन्स्टंट. म्हणजे हे तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये बदलू शकत नाही. मग काय बदलू शकतो UCM मध्ये आपण, डायरेक्शन. काय बदलू शकतो आपण, डायरेक्शन. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जे ॲक्सलरेशन असतं ते का असतं, ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. ओके. पण मग त्या ॲक्सलरेशनला काय नाव आहे बघा, त्या ॲक्सलरेशनला काय नाव आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जे ॲक्सलरेशन असतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जे ॲक्सलरेशन असतं त्या ॲक्सलरेशनला नाव दिलं गेलंय सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन. सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन. ओके. सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन, ACP. CP म्हणजे काय, सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन. और ह्यालाच दुसरं नाव आहे रेडियल ॲक्सलरेशन. याला दुसरं नाव काय आहे, रेडियल ॲक्सलरेशन. बर, हे का असतं मी म्हटलं, ड्यू टू चेंज इन डायरेक्शन पार्टिकल हॅज ॲक्सलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सलरेशन का असतं, ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. and that acceleration is called the centripetal acceleration. बर, मग आता या सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा आधी आपण फॉर्म्युला कसा येतो, काय नक्की थेरी आहे ते बघूयात. कारण त्यावरूनच तुम्हाला कळणार आहे की सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r आला कसा. ठीक आहे. ओके. मग आपण काय घेऊयात, या सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. इन शॉर्टमध्ये सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला जरी तुम्हाला ते नोट डाऊन करायचं असेल तरी करा. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन का असतं मी म्हटलं, ड्यू टू चेंज इन डायरेक्शन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. बर, काय असतं बघा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. आता काय, सपोज आपण एक पार्टिकल कन्सिडर केला आणि तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. ठीक आहे. समजा हा पार्टिकल आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय, म्हणजेच कॉन्स्टंट स्पीडनं फिरतोय. पहिला मुद्दा झाला, हा कॉन्स्टंट स्पीडनं फिरतोय म्हणजे हा UCM मध्ये आहे. बरं, मी मागाशी पण सांगितलं होतं, जो पार्टिकल सर्क्युलर फिरतोय मग तो UCM मध्ये असू द्यात किंवा नॉन UCM मध्ये असू द्यात, त्याला लिनियरचे पण पॅरामीटर असणार, अँग्युलरचे पण पॅरामीटर असणार. लिनियरचे कोणते असणार, डिस्प्लेसमेंट S, वेलॉसिटी V आणि ॲक्सलरेशन A. लिनियरचे सगळे पॅरामीटर सर्क्युलर मोशनमध्ये लिनियरचे सगळे पॅरामीटर कसे ॲक्ट करतात, अलॉंग द टँजंट. लिनियरचे सगळे पॅरामीटर कसे ॲक्ट करतात, अलॉंग द टँजंट. वेलॉसिटी दाखवायची लिनियर तर टँजंट, बरोबर आहे. ॲक्सलरेशन दाखवायचं तरी टँजंट. सगळे पॅरामीटर कसे ॲक्ट करतात, अलॉंग द टँजंट. ठीक आहे. कुठले, लिनियरचे. समजा हा पार्टिकल आहे आणि हा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. समजा A पोझिशन पासून सुरुवात केली. A पोझिशनला त्याला काय वाटणार आहे, त्याला कोणती वेलॉसिटी असेल, लिनियर. त्याच्या दृष्टिकोनातून कोणते, लिनियर वेलॉसिटी V असेल. ठीक आहे. समजा हा थोडासा पुढे गेला कॉन्स्टंट स्पीडने, इथं जाऊन तो थांबला. आपण कन्सिडर करतोय तो फिरतोयच, पण आपण त्याच्या दोनच पोझिशन कन्सिडर केले ते. ओके, तो फिरतोयच कॉन्स्टंट स्पीडने, पण त्याच्या दोन पोझिशन कन्सिडर केल्यात, एक A पोझिशन आणि दुसरी B पोझिशन. A पोझिशनला त्याच्या दृष्टिकोनातून कोणती वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी कशी ॲक्ट होते, अलॉंग द टँजंट. B पोझिशनला पण त्याला कोणती वेलॉसिटी असेल, लिनियरच वेलॉसिटी असेल, अलॉंग द टँजंट. ठीक आहे. V. बर, ठीक आहे. मी याला एक सेंटर काढला O, हे वाटेवर असेल डिस्टन्स, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, छोटूसा अँगल घेतलाय डेल्टा थिटा. बर, आता हा UCM मध्ये, इथं नीट लक्ष द्या. आता हा UCM मध्ये म्हणजे याचं स्पीड कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला तर काय काढायचं याचं ॲक्सलरेशन. मग आपल्याला अथॉरिटी काय हो, याचं काय चेंज करू शकतो आपण, डायरेक्शन. आपण याची काय चेंज करू शकतो, डायरेक्शन. मग आता डायरेक्शन चेंज करायला मी कुठे जाऊ, A ही इनिशियल पोझिशन आहे आणि B ही ती त्याची फायनल पोझिशन आहे, बरोबर आहे. बर, मग मी काय चेंज करतो, याची डायरेक्शन. खरं तर मी डायरेक्शनला नाव देतो, इथं AP देतो, AP इथं देतो BQ. आता मी काय याची चेंज करणार आहे, डायरेक्शन. आता कशी डायरेक्शन, हा असा चालला होता इकडं, मी काय केलं, याला धरलं आणि असं आणलं, याला धरलं आणि याची डायरेक्शन थोडी, स्पीड तेवढंच आहे, याची डायरेक्शन थोडीशी काय केली हो, चेंज. कशाच्या बरोबर दाखवली, जसा AP जाणार होता तसाच हा पण जाणार आहे. नीट ऐका, हा इथं असा चालला होता कॉन्स्टंट स्पीडने, मी फक्त याची स्पीड आहे असं ठेवलं आणि याची डायरेक्शन काय केली हो, चेंज. किती, काय त्या चेंज इन डायरेक्शन नाव दिलंय मी, सॉरी काय चेंज केली मी, डायरेक्शन. काय असं दाखवला, म्हणजेच BR
इज इक्वल टू काय दाखवणार, बी आर पॅरलल टू काय काढलो आपण, एपी. जसा एपी चाललाय तसाच बी आर, आणि दोघांची व्हॅल्यू काय असणार आहे, व्ही. याची पण व्हॅल्यू काय असणार आहे, व्ही. हे विसरू नका. बी आर मी इथं लिहून ठेवतो, बी आर पॅरलल टू द एपी अँड बोथ हॅव्हिंग व्हॅल्यू व्ही. बरं, आता याची आपण काय चेंज केली हो, डायरेक्शन असा चालला होता तो असा. बरं, किती अँगलने चेंज केली हो, एवढ्या, डेल्टा थिटा छोटू. मग काय करा, फक्त ऍक्ट आर क्यू. आर क्यू काय सांगताय तुम्हाला, एवढी डायरेक्शन आपण काय केली हो, चेंज. आर क्यू काय सांगतोय तुम्हाला, एवढी डायरेक्शन आपण काय केली, चेंज. सो आर क्यू इज कॉल्ड चेंज इन व्हेलॉसिटी. सॉरी, बरोबर आहे ना, चेंज इन व्हेलॉसिटी. डायरेक्शन काय केली आपण, चेंज. ओके, फक्त हे लक्षात ठेवा, एपी इज इक्वल टू काय दाखवले आपण, बी आर, आणि दोघांची व्हॅल्यू काय आहे, व्ही. बरं, आता सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन समजून घेण्यासाठी फक्त आता या ट्रायंगल वरती लक्ष द्या. कोणत्या ट्रायंगल वरती, बी आर क्यू. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेणार आपण, कोणती, बी आर क्यू. इन ट्रायंगल बी आर क्यू, इन ट्रायंगल बी आर क्यू. का काढतोय मी बी आर क्यू किंवा का ऑपरेशन करतोय, मला पाहायचंय की नक्की आर क्यू मी किती चेंज केली त्याची डायरेक्शन. मी काय काढण्याचा प्रयत्न करतोय, आर क्यू काढण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, म्हणजे आर क्यू इज कॉल्ड चेंज इन डायरेक्शन. ओके, बरं, इन ट्रायंगल बी आर क्यू, या ट्रायंगल मध्ये अँटी क्लॉकवाईज सेन्सने बी आर क्यू मध्ये आपण काय यूज करतोय, बाय युझिंग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल लॉ तुम्हाला माहीतच असेल, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन कसा असतो, हा पहिला वेक्टर, ही टेल त्याची हेड, दुसरा वेक्टर, ही टेल त्याची हेड. बघा आपण काय केलं, हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर, दुसऱ्याची टेल पहिल्याच्या कशावरती ठेवली आपण, हेडवरती. हा हेड आणि हा टेल असतो वेक्टरमध्ये, बरोबर आहे ना. दोन वेक्टर आहेत आपल्यापाशी, पी समजा क्यू, दोन वेक्टर आहेत, पण पीच्या हेडवरती क्यूची आपण काय ठेवली हो, टेल. असं असेल तर त्यांचा रिझल्टंट कुठून निघतो, स्टार्टिंग पॉईंट म्हणजे पीच्या स्टार्टिंग पॉईंट पासून क्यूच्या हेडपर्यंत, ह्याला म्हणतो आपण आर. आणि आर कसा काढतात, पी प्लस क्यू. ओके, मग इथं तोच वापरणार आहे, ह्यालाच आपण म्हणतो ट्रायंगल लॉ. इथं पण तसंच आहे बघा, पहिल्याच्या हेडवरती दुसऱ्याची आपण काय ठेवली हो, टेल, आणि रिझल्टंट कुठून काढला, बी क्यू इकडून. मग आता मी ट्रायंगल लॉ कसा वापरतोय बघा, काही नाही, सोपं आहे. असं जावं अँटी क्लॉकवाईज, कसं जायचं, बी आर प्लस आर क्यू. कसं गेलो मी, बी आर प्लस आर क्यू इज इक्वल टू काय लिहा, फक्त बी क्यू. बी आर प्लस आर क्यू इज इक्वल टू काय लिहा, फक्त बी क्यू. आपला सेन्स काय, आर क्यू काढणं. मग आर क्यू इज इक्वल टू काय होईल, आर क्यू, कारण चेंज डायरेक्शन आहे, डायरेक्शन आर क्यू एवढी आपण चेंज केली. हा बी आर तिकडे टाका, बी क्यू, बी आर तिकडे टाका, काय होईल, मायनस बी आर. ठीक आहे, ओके. बरं, आता काय झालं, या बी आरच्या जागेवरती काय लिहू शकतो आपण, एपी, कारण दोन्ही पॅरलल आहेत, दोघांची व्हेलॉसिटी बी आहे. मी असं लिहून घेतो, बी क्यू मायनस काय झालं आपलं, एपी. बरं, बी क्यू काय आहे, क्यू ही बी कसली पोझिशन होती आपली, फायनल पोझिशन होती, आणि ए कसली पोझिशन होती, इनिशियल. मग बी क्यू ही त्या ठिकाणची व्हेलॉसिटी होती जी की आपण चेंज केली. मग ह्याला म्हणू का आपण फायनल पोझिशन किंवा फायनल पोझिशनची व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी बी क्यू काय आहे, व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी ॲट पॉईंट बी. ओके, मायनस इनिशियल व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए. इनिशियल व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए. ए पी, बी क्यू, बी आर ह्या सगळ्या काय आहेत, व्हेलॉसिटी आहेत. बी क्यू, ए पी ह्या सगळ्या व्हेलॉसिटी आहेत. पण बी क्यू कुठली आहे, फायनल पोझिशनची, आणि ए पी कोणती आहे, इनिशियल पोझिशनची. ओके, बरं, ठीक आहे. मग फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, कोणत्याही फायनलमधून आपण इनिशियल मायनस केलं की आपल्याला काय मिळतो, चेंज इन व्हेलॉसिटी. काय मिळतो, चेंज इन व्हेलॉसिटी. आणि चेंज इन व्हेलॉसिटी कसं डिनोट करणार आहे आपण, डेल्टा व्ही. सो आर क्यूची व्हॅल्यू काय आली आपली, डेल्टा व्ही. लक्षात ठेवा, आर क्यूची व्हॅल्यू काय आली आपली आता, डेल्टा व्ही. व्यवस्थित तुम्ही हे पॉज करून सोडवून घेऊ शकता. ठीक आहे, ओके. बरं, आता आपलं टार्गेट पण ॲक्सलेशन काढायचं आहे, हे लक्षात ठेवा. टार्गेट आपलं कोणतं आहे, ॲक्सलेशन काढायचं. आर क्यूची व्हॅल्यू आपण काढली, डेल्टा व्ही. बरं, मग मला सांगा, आपलं टार्गेट तर आहे ॲक्सलेशन. ॲक्सलरेशनची डेफिनेशन काय असते, ॲक्सलरेशनची डेफिनेशन काय असते, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय असते, टाइम. बरोबर आहे का, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय असते, टाइम. ठीक आहे, ओके. बरं, आता मला या डेल्टा व्हीच्या जाग्यावरती, शक्यतो तुम्ही लिमिट जरी इम्प्लिमेंट केलं तरी काय हरकत नाही, ए इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. मी ए ची फक्त काय लिहिली हो, डेफिनेशन, म्हणजे ॲक्सलेशनची, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम.
ठीक आहे, एवढं लिहिलं मी. हे लिमिट काय सांगते की छोटीशी वेलॉसिटी आहे, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आहे छोटीशी. याचं काय तुम्ही एवढं थोडंसं लक्षात ठेवा फक्त. ओके बरं, एची व्हॅल्यू लिहिली, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. डेल्टा म्हणजे स्मॉल. ठीक आहे, ओके. मला आता या डेल्टा व्हीच्या जागेवरती दुसरा फॉर्म्युला इम्प्लिमेंट करायचा आहे. कुठून इम्प्लिमेंट करणार मी? परत या ट्रायंगलवरूनच. पूर्ण एक्सप्रेशन ट्रायंगलवरतीच आहे, त्यामुळे डेल्टा व्हीच्या जागेवरती बघा कसं टाकू शकतो मी. कसं टाकणार डेल्टा व्हीच्या जागेवर? फ्रॉम फिगर बघा, आर क्यू आत्ताच काय काढलं होतं आपण? डेल्टा व्ही आत्ताच काढले आपण डेल्टा व्ही. ओके, या डेल्टा व्हीच्या जागेवरती फ्रॉम फिगर इन ट्रायंगलमध्ये आपण काय वापरू शकतो मला सांगा हो? डेल्टा थिटाचा फॉर्म्युला कसा लिहिणार? या डेल्टा थिटाचा कसा लिहितो तो आपण? याच्या समोरचा भाग आर्क ऑफ लेंथ आपण काय लिहितो तो? रेडियस. तसंच हा डेल्टा थिटा आपण कसा लिहिणार आपण? याच्या समोरचा भाग काय आपला हो? डेल्टा व्ही डिवाइड काय हो त्याला? एक ॲडजस्टंट साईड, दोन्ही एकसारखेच आहेत तर व्ही. डेल्टा थिटा इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही. डेल्टा व्ही अपॉन काय झालं आपलं? व्ही. समोरचा भाग आर क्यू डिवायडेड बाय एनी साईड. हे कसं लिहितो तो कळतंय नाही आपल्याला? समोरचा भाग एस, आपण एस अपॉन आर लिहितो तो. थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर. ठीक आहे, तसंच मी लिहिलं. या ट्रायंगलमध्ये कसं लिहिलं? समोरचा भाग डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची? डेल्टा व्हीची. हा व्ही डिवायडेड इकडे न्या मल्टिपल. सो डेल्टा व्ही इज इक्वल टू काय झालं आपलं? व्ही इंटू डेल्टा थिटा. बरोबर, व्ही इंटू डेल्टा थिटा. नाव पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन वी गेट. काय होईल बघा इथं? ए इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. काय झालं? व्हीच्या जागेवरती व्ही डेल्टा थिटा अपॉन डी टी. आता आपला हा व्ही फक्त याचं काय वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड कसं आहे? कॉन्स्टंट. असं केलं असतं तर ती डायरेक्शन झाली असती, पण हे फक्त काय लिहिले आपण? व्ही म्हणजे आपलं काय हो? स्पीड. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड कसं राहतं? कॉन्स्टंट. ते बाहेर घ्या. सो ए इज इक्वल टू काय झालं? व्ही बाहेर घेतलं मी, लिमिट पुढे गेलं, डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा थिटा अपॉन डी टी. आता याच्या जागेवरती काय लिहू शकतो आपण? डी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, यालाच काय म्हणतो आपण? ओमेगा. यालाच काय म्हणतो आपण? ओमेगा. आणि दिस इज द फॉर्म्युला फॉर मेन फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. काय असतो? व्ही इंटू ओमेगा. व्ही इंटू ओमेगा हे अशा पद्धतीनं आलेलं आहे. बरं, आता इथंपर्यंत येऊन थांबलं का? हे लगेच टाटा बाय बाय खतम आपण करणार आहे का? तर नाही. आता इथं लक्ष द्या, या सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचे अजून थोडेसे फॉर्म्युले तयार होतात याच्यावरूनच. कसे होतात ते बघा. मी 2 केसेस तुम्हाला सांगतोय याच एकाच फॉर्म्युल्यावरून. लक्ष द्या, तिथं आपण रिलेशन पण वापरणार आहे. काय? सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय तयार केला? व्ही क्रॉस ओमेगा हा मेन फॉर्म्युला तयार केला. आपण 2 केस घेऊ, एक केस नंबर 1 आणि दुसरी केस नंबर 2, म्हणजे दुसरे फॉर्म्युले तयार करतोय आपण. ठीक आहे, बरं मला सांगा आता काय करणार आहे मी? दुसरे फॉर्म्युले काढण्यासाठी रिलेशन वापरणार आहे. कोणतं? या दोघांमध्ये रिलेशन असतं व्ही इज इक्वल टू आर टाइम्स ऑफ ओमेगा. म्हणजे या फॉर्म्युल्यात एकदा व्हीची काय व्हॅल्यू टाकणार आहे? आर ओमेगा. मग काय होईल बघा? ए सी पी इज इक्वल टू व्हीच्या जागेवरती काय टाका? आर ओमेगा इंटू परत हा ओमेगा. सो ओमेगा इंटू ओमेगा काय झालं? आर ओमेगा स्क्वेअर. हा पण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो, आर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, दुसऱ्या केसमध्ये काय करू? पहिल्यांदा काय केलं तर आपण व्हीची व्हॅल्यू टाकली होती, आता कोणाची व्हॅल्यू टाकू? ओमेगाची. कशी टाकणार? याच फॉर्म्युल्यामुळे. आर इथं मल्टिप्लाय, इकडे लिहिल्यावर काय होईल? डिवाइड. सो ओमेगा इज इक्वल टू काय झालं? व्ही अपॉन आर. ठीक आहे, नाव पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन वी गेट ए सी पी इज इक्वल टू व्ही आय ह्याचा ठेवा आणि ओमेगाच्या जागेवर काय टाका? व्ही अपॉन आर. सो व्ही इंटू व्ही काय झालं? व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो दिस इज द अनदर फॉर्म्युला अँड मोस्ट युजफुल. हा सगळ्यात जास्त वापरतो आपण, व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, ओके. सगळ्यात महत्त्वाचं राहतं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची डायरेक्शन कुठं असते, कारण ॲक्सलरेशन ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि मग सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची डायरेक्शन कुठं असते? ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. कुठं? ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल नेहमी कुठं राहते? सर्कलकडे राहते, सर्कलच्या सेंटरकडे. जिथं पण पार्टिकल असू द्यात. बघा, हे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून ठेवा, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, समजा मी तुम्हाला सांगतोय हा पार्टिकल आहे, सर्कल काय? ठीक आहे, हा पार्टिकल आहे, इथं आला तर त्याचं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन कुठं असणार आहे? टुवर्ड द सेंटर. इथं आला तर कुठं असणार आहे? टुवर्ड द सेंटर. इथं असला तरी टुवर्ड द सेंटर, इथं असला तरी टुवर्ड. कोण? सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची डायरेक्शन नेहमी कुठं असते? टुवर्ड्स द
सेंटर. ठीक आहे, ओके, कळलं? ठीक आहे, ओके. आता आपण थोडासा पुढचा पार्ट पण पाहण्याचा प्रयत्न करूयात. याच एका व्हिडिओ लेक्चरमध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आपल्याला घ्यायच्या, म्हणून मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एक. तर आता आपण अजून या चॅप्टरमध्ये खूप महत्त्वाचा भाग घेतोय. तो पण बघा काय आहे की बघा आपण घेतोय रोटेशनल डायनॅमिक्स. डायनॅमिक्स काय असतं? कॉज ऑफ बिहाइंड द मोशन, म्हणजे त्या कॉजमध्ये आपण फोर्सेसचा विचार करतो. खरं तर आत्ता आपल्याला चॅप्टर खूप महत्त्वाच्या टप्प्यावरती नेणार आहे. बघा आता आपण या चॅप्टरमध्ये पार्टिकलवरती ऍक्ट होणारे बरेचसे फोर्सेस घेणार आहोत. ठीक आहे, मग आता आपण काय घेतोय? डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. डायनॅमिक्स ऑफ, हे लई महत्त्वाचा पार्ट आहे. डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे, डायनॅमिक्स घेतोय. डायनॅमिक्स घेतोय म्हणजे कशाचा आपण विचार करणार आहे? फक्त फोर्सेसचा. ओके, आता आपण फोर्स घेणार आहे. सर्क्युलर मोशनमध्ये कोणते फोर्स असतात ते पण बघा. बघा आता पॉइंट काय, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. जो पण पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, आणि इथं तुम्हाला कळणार आहे की सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r कसा येतो. ठीक आहे, बरं मी काय म्हटलं? फोर्सेसचा विचार करतोय. जो पण पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, जो पण पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, त्या पार्टिकलवरती दोन फोर्स ऍक्ट होतात. किती फोर्स ऍक्ट होतात? दोन. त्या पार्टिकलवरती दोन मेन फोर्स ऍक्ट होतात. ते फोर्स कोणते असतात? पहिला तर असतो सेंट्रीपिटल फोर्स, नाम तो सुना ही होगा, सेंट्रिपिटल फोर्स. आणि दुसरा फोर्स असतो सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. काय म्हणतोय बघा? जो पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो त्या पार्टिकलवरती दोन फोर्स ऍक्ट होतात. एक असतो सेंट्रिपिटल आणि दुसरा असतो सेंट्रीफ्युगल. बर, आता महत्वाचं काय लक्षात ठेवायचं की पार्टिकलला सर्क्युलर फिरत राहण्यासाठी, मग ते युनिफॉर्म असू द्यामध्ये किंवा नॉन युनिफॉर्म मध्ये असू द्यात, पार्टिकलला सर्क्युलर मोशनमध्ये फिरत राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचा नेसेसरी फोर्स कोणता असतो? तर सेंट्रिपिटल फोर्स. या फोर्स शिवाय पार्टिकल सर्क्युलर मोशन करू शकत नाही. म्हणून दिस इज द नेसेसरी फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स. बघा आपण डिटेलमध्ये पाहूयात सेंट्रिपिटल काय असतो, सेंट्रिफ्युगल काय असतो. बघा आता सेंट्रिपिटल फोर्स खूप महत्वाचा आहे आणि हा फोर्स पार्टिकलला सतत गोल फिरवत राहतो. पण याच्यात पण थोडासा ड्रॉबॅक आहे, तो कळत नाही. आता बघा सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स विच इज डिनोटेड बाय FCP. CP म्हणजे सेंट्रिपिटल. ठीक आहे, पण आता सेंट्रिपिटल फोर्स काय असतो? बघा असा फोर्स जो पार्टिकलला कुठं खेचत राहतो? नेहमी टुवर्ड्स द सेंटर. जर पार्टिकल सेंटरकडे खेचत राहिला नाही, जर तो सेंटर पासून बाजूला गेला तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल का? तर नाही. मग हा फोर्स काय करतो? त्या पार्टिकलला सतत कुठं खेचत राहतो? टुवर्ड्स द सेंटर. म्हणून आपण सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन काय सांगतो? द फोर्स which acting along the radius, पूर्ण रेडियस वरती ऍक्ट होतो. ही डायरेक्शन नाही, पोझिशन सांगतोय, डायरेक्शन नाही. द फोर्स विच ऍक्टिंग अलॉंग द रेडियस अँड विच इज ऑलवेज डायरेक्टेड कुठं? टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. जो फोर्स रेडियसच्या भोवती ऍक्ट होतो किंवा पूर्ण रेडियस वरती ऍक्ट होतो आणि पार्टिकलला नेहमी कुठं डायरेक्ट करतो? टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, मग त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. द फोर्स विच ऍक्टिंग अलॉंग द रेडियस विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. आता अजून एक महत्वाचा मुद्दा काय? या सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन सुद्धा कुठं असते हो? सेंट्रिपिटल म्हटलं, सेंट्रिपिटल आत्ताच आपण घेतलं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, त्याची डायरेक्शन कुठं होते? टुवर्ड द सेंटर. मग याची पण डायरेक्शन कुठं असणार आहे हो? टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, ओके.
मग आता आपण याचा फॉर्म्युला बघूयात कसा होतो आणि नंतर तुम्हाला याचे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे. मग याचा फॉर्म्युला बघा कसा होतो. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सगळीकडे आपण वापरणार आहे हा फॉर्म्युला. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला मला सांगा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, फोर्सचा फॉर्म्युला काय लिहितो आपण, m इंटू ए. आता आपण कुठला फोर्स काढतोय, सेंट्रिपिटल, म्हणून इथं आपण FCP लिहितोय, ठीक आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहतोय ना आपण, म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कोणता ऍक्सेलरेशन असतो, सेंट्रिपिटल. बघा मी फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय दिला, F इज इक्वल टू m इंटू ए, मास इंटू ऍक्सेलरेशन. आपण सर्क्युलर मोशन कोणती पाहतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कोणतं ऍक्सेलरेशन असतं, सेंट्रिपिटल, म्हणून लिहिलं मी ACP. आणि इथं पण कुठला फोर्स काढतोय आपण, सेंट्रिपिटल, म्हणून इथं पण लिहिलं CP. ओके, सो FCP इज इक्वल टू m आहे असं ठेवा. आता या सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचे किती फॉर्म्युले पाहिले तो आपण, 3. कोणते पाहिले, इथं मी लिहितोय, इथं लिहितो 3 फॉर्म्युले पाहिले. पहिला कोणता पाहिला, V इंटू ओमेगा. दुसरा कोणता पाहिला हो, R ओमेगा स्क्वेअर. आणि तिसरा कोणता पाहिला हो, V स्क्वेअर बाय R. नाउ पुट दिस 3 फॉर्म्युले इन दिस पोझिशन, म्हणजे आपल्याला 3 फॉर्म्युले मिळतील. FCP इज इक्वल टू m आहे असं ठेवलं. सेंट्रिपिटल फोर्सचा पहिला फॉर्म्युला, A च्या जागेवरती काय टाकू शकतो आपण, V इंटू ओमेगा. हा झाला पहिला फॉर्म्युला, A च्या जागेवरती V क्रॉस ओमेगा टाकलं. दुसरं काय टाकलं मी, FCP इज इक्वल टू, दुसरा काय टाकणार, परत m आहे असं ठेवा. परत ACP च्या जागेवरती काय टाका, R ओमेगा स्क्वेअर. दिस इज सेकंड फॉर्म्युला. आणि आपण या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, परत m आहे असं ठेवा आणि A च्या जागेवरती काय टाको, V स्क्वेअर अपॉन R. या चॅप्टरमध्ये सेंट्रिपिटल फोर्सचा आपण सगळ्यात जास्त फॉर्म्युला वापरतो, mv स्क्वेअर बाय R. आणि अशा पद्धतीने येतो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv स्क्वेअर बाय R. ठीक आहे, याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. पण महत्वाचं काय बघा, सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कुठला तरी रियल फोर्स प्रोव्हाइड करतो. जी वस्तू सर्क्युलर मोशन मध्ये फिरते त्याला सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे, पण तो गरजेचा सेंट्रिपिटल फोर्स कोणता तरी रियल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय, ह्याच्यात हे पॉइंट नीट ऐका बघा. सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे, पण त्याला कुठला तरी रियल फोर्स काय करतो, प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय, समजा मी एखादी स्ट्रिंग घेतली आणि एखादा त्याला बॉल जोडला, आणि समजा या स्ट्रिंगला मी किंवा या बॉलला कसं फिरवतोय, गोल फिरवतोय. आता बॉल कसा फिरतोय आपण म्हणतोय सर्क्युलर मोशन मध्ये, म्हणजे बॉलवरती कोणता फोर्स ऍक्ट होत असेल, सेंट्रिपिटल. पण कोण प्रोव्हाइड करतंय, या स्ट्रिंग आणि मास सिस्टीम मध्ये. याला आपण कसली मास सिस्टीम म्हणतोय, स्ट्रिंग, आणि हे काय झालं, मास. स्ट्रिंग मास सिस्टीम मध्ये म्हणजे या बॉलला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतंय हो, सेंट्रिपिटल फोर्स. या सिस्टीम मध्ये सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते बघा. ती दोरी त्या बॉलला काय फिरवते हो, गोल. जर आपण दोरी कट केली तर बॉल गोल फिरेल का, तर नाही. मग दोरी प्रोव्हाइड करते का हो सेंट्रिपिटल फोर्स, हो, पण दोरीतला फोर्स प्रोव्हाइड करतोय. दोरीमध्ये किंवा त्या स्ट्रिंग मध्ये कोणता फोर्स येतो, टेन्शन. म्हणजे टेन्शन, या स्ट्रिंग मधलं टेन्शन काय प्रोव्हाइड करतंय हो, सेंट्रिपिटल फोर्स. कोणत्या केसमध्ये म्हणतोय मी, स्ट्रिंग आणि मास सिस्टीम मध्ये सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, तर टेन्शन. नीट ऐका, आता सगळ्या केसेस मी तुम्हाला सांगतो. स्ट्रिंग मास सिस्टीम मध्ये सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, तर टेन्शन. सो टेन्शन इज इक्वल टू काय लिहिलं आपण, सेंट्रिपिटल फोर्स. सगळ्याच केसेस मध्ये नाही, फक्त स्ट्रिंग आणि मास सिस्टीम मध्ये. एक दोरी आणि त्याला मास लटकवलंय, आणि जर ते मास आपण गोल फिरवत असेल तर. दुसरं काय असेल हो, समजा आपण बऱ्याच वेळा म्हणतो, आपल्याला पण माहिती आहे काय हो, आपल्या पृथ्वीभोवती म्हणजेच आपल्या अर्थ भोवती मून कसा फिरतो, इन अ सर्क्युलर मोशन. मग या मूनला सुद्धा काय लागत असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. मग कोण प्रोव्हाइड करत असेल सेंट्रिपिटल फोर्स बघा. मग आता तर दोरी नाहीये, प्लॅनेट आहेत. हा प्लॅनेट, सॅटेलाइट, हा सॅटेलाइट, म्हणजे प्लॅनेटच्या बाबतीत लक्षात ठेवा. मग प्लॅनेटच्या बाबतीत सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असेल हो, बघा. हा तर गोल फिरतोय, ह्याला सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे.
सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असेल प्लॅनेटच्या बाबतीत? काय असेल हो? आपली पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये अजून एक फोर्स आहे. कोणता हो? यस, दॅट इज राईट वन. कोणता हो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. प्लॅनेटच्या बाबतीत सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, हा रिअल फोर्स झाला. ओके, चलो आगे बढ़ते आपण. अजून काही केसेस घेऊयात. अजून किंवा आपण एखादा आपण काय करतो, एखादा सर्क्युलर टर्न असतो आहे ना, हा सर्क्युलर टर्न आहे आणि आपण गाडीवरती हा टर्न घेतो, म्हणजे आपण या टर्नमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. आपण या टर्नमध्ये काय फिरतो? सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. ठीक आहे, असा टर्न घेतो आपण. मग या सायकलला किंवा आपल्याला गोल फिरतोय म्हणजे कोणता फोर्स लागत असेल हो? सेंट्रिपिटल. मग या केसमध्ये कोण प्रोव्हाइड करतंय सेंट्रिपिटल फोर्स? बघा, व्हेकलच्या बाबतीत ज्याच्यावर आपल्याकडे नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत, बघा व्हेकलच्या बाबतीत सेंट्रिपिटल फोर्स, हे लक्षातच ठेवा. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? कोण प्रोव्हाइड करत असेल हो? व्हेकल म्हणजेच गाडीच्या बाबतीत गोल फिरण्यासाठी तर कोण प्रोव्हाइड करतो? फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड रोड. फ्रिक्शन फोर्स काय प्रोव्हाइड करतो? सेंट्रिपिटल फोर्स. कोणाच्या बाबतीत? तर व्हेकलच्या बाबतीत. आणि याच व्हेकलवरती आपल्याला नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स घ्यायच्यात, त्यासाठी लक्षात ठेवा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? तर फ्रिक्शन. ठीक आहे, ओके, ठीक आहे. जसं इलेक्ट्रॉन सुद्धा त्या न्यूक्लियस भोवती सर्क्युलरच फिरतो, मग इलेक्ट्रॉनला फिरायसाठी सुद्धा सेंट्रिपिटलच फोर्स पाहिजे, मग त्याला कोण प्रोव्हाइड करत असेल हो? यस, इलेक्ट्रॉन. आणि पॉझिटिव्ह सेंटरमध्ये कोणता फोर्स असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याला काय प्रोव्हाइड करतो? सेंट्रिपिटल फोर्स. बरं, आता दुसरा फोर्स आहे आपला सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स. बरं, सेंट्रिपिटलचं काय काम होतं? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. आणि हा काय करतो? त्या पार्टिकलला कुठं नेण्याचा प्रयत्न करतो? अवे फ्रॉम द सेंटर. सो इट इज द फोर्स विच ऍक्टिंग अलॉंग द रेडियस. हा पण रेडियसच्याच भोवती ऍक्ट होतो. ऍक्टिंग अलॉंग द रेडियस and which is always directed. and which is directed. कुठे डायरेक्टेड? हा कुठे डायरेक्ट करतो पार्टिकलला? अवे फ्रॉम सेंटर. अवे फ्रॉम सेंटर. ओके, दिस कॉल्ड सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, बरं, मग याचा फॉर्म्युला FCF, फिगल एफ लिहिला, त्याचा पण फॉर्म्युला तेच आहेत. MV ओमेगा MR ओमेगा स्क्वेअर MV स्क्वेअर बाय R. हा घेतानाच कसा घ्यायचा हो? पॉझिटिव्ह. आणि सेंट्री जो आपला पिटल होता, आपला सेंट्रिपिटल फोर्सचे जे फॉर्म्युले ते MV ओमेगा MR ओमेगा स्क्वेअर आणि MV स्क्वेअर बाय R. हे काय घ्यायचे हो? निगेटिव्ह. काय निगेटिव्ह घ्यायचं? पार्टिकलला गोल फिरत राहायचं नव्हतं, पण तो जो रिअल फोर्स आहे, ती दोरी आहे, ती दोरी त्याला सेंटरकडे खेचत होती. तुम्ही दोरी कट केली की तो आपाप कुठं जाणार आहे? बाहेर. म्हणून हा निगेटिव्ह. ओके, बरं, ठीक आहे, ओके. बरं, बऱ्याचशा केसेसमध्ये तुम्हाला सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल मधला डिफरन्स पण बऱ्याच केसेसमध्ये विचारला जातो. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल मधला तुम्हाला काय विचारला जातो? डिफरन्स. तर डिफरन्समध्ये काय लक्षात ठेवा? याची पहिल्यांदा डायरेक्शन सांगा. एक कुठं डायरेक्ट करतो? डायरेक्टेड. कुठं? टुवर्ड्स द सेंटर. बरोबर आहे ना? हा कुठं डायरेक्ट करतो? डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर. ओके, सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल. दुसरा काय सांगणार आहे आपण? हा कसा फोर्स असतो? रिअल. का रिअल फोर्स असतो? कारण याच्याशिवाय सर्क्युलर मोशन होऊच शकत नाही. जर बॉडी गोल फिरते तर त्याच्यावर 100% सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि म्हणजेच हा कसला फोर्स आहे? रिअल. आणि हाच कसा आहे हो? इमॅजिनरी. त्यालाच आपण म्हणतो सीडिओ फोर्स. इमॅजिनरी म्हणजेच कसला हो? इमॅजिनरी. इमॅजिनरी म्हणजेच कसला फोर्स हो? सीडिओ फोर्स आहे. ओके, बरं, याचा फॉर्म्युला काय लिहिलता आपण? MV स्क्वेअर बाय R FCP इज इक्वल. पण कसा लिहिलता हो? मायनस. हा कसा लिहिलाय आपण? FCFचा प्लस MV स्क्वेअर बाय R. ठीक आहे, असे काही तुम्ही मुद्दे डेफिनेशन तुम्ही याच्या लिहू शकता. ठीक आहे, म्हणजे असे 4 पॉईंट लिहिले तरी तुम्हाला डिफरन्स क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे, बरं, आता अजून मला तुम्हाला काय सांगायचं? थोडंसं जो छोटूसा पॉईंट आहे. बरं, मग आता जो आपण जे ऍप्लिकेशन्स घेणार आहे, ज्याच्यावरती आपला पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे, म्हणजे सर्क्युलर मोशनचा पार्ट ज्याच्यावरती डिपेंड आहे. सर्क्युलर मोशनमध्ये आपण सगळे ऍप्लिकेशन घेणार आहे. मग ती ऍप्लिकेशन तुम्हाला कळण्यासाठी नीट ऐका,
ते ॲप्लिकेशन कळण्यासाठी त्या पार्टिकलवरती ॲक्ट होणारे काय माहीत पाहिजेत? फोर्सेस. तुम्ही म्हणाला आत्ताच सांगितलं सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल, तर नाही, ते तर आहेतच. तुम्हाला अजून काही फोर्सेस माहीत असणं गरजेचं आहे. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्याच्यावरती अजून काही फोर्सेस ऍक्ट होत आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला फोर्स लक्षात ठेवा, वेट mg. पहिला फोर्स कोणता असतो? वेट mg. जो पण पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याच्यावरती पहिला फोर्स कुठला असतो? त्या बॉडीचं वेट. आणि कुठं डायरेक्ट करतं ते नेहमी बघा, वेटचा फॉर्म्युला काय घेतो आपण? mg. याची डायरेक्शन महत्वाची आहे. वेट mg म्हणजे डायरेक्शन कुठे घेतो आपण? वेटची डायरेक्शन नेहमीच कुठं असते? डाऊनवर्ड अँड टुवर्ड द सेंटर. कशी असते नेहमी ती? डाऊनवर्ड. म्हणजे समजा एखादी व्हेइकल आपण काढली, ही व्हेइकल आहे, गोल फिरते, तर या व्हेइकलवरती पहिला फोर्स कोणता ऍक्ट होणार आहे? वेट. कसं डायरेक्ट करतं त्याचं? डाऊनवर्ड mg. पहिला फोर्स लक्षात ठेवायचा, वेट mg डायरेक्टेड डाऊनवर्ड. समजा एखादी स्ट्रिंग आहे तर या बॉलवरती पहिला फोर्स कोणता ऍक्ट होतोय? तर वेट. आणि कसं ऍक्ट होत होते? डाऊनवर्ड mg. लक्षात येतंय? पहिला फोर्स वेट mg डायरेक्टेड डाऊनवर्ड. कोणता पण पार्टिकल असू द्या, पहिला फोर्स कोणता लागतो? पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, तर वेट mg डायरेक्टेड डाऊनवर्ड. ओके. दुसरा फोर्स खूप महत्वाचा आहे, दुसरा नीट ऐका. हे कळलं तर तुम्हाला बाकीचं कळेल. दुसरा कोणता आहे? नॉर्मल रिॲक्शन. कुठला आहे? नॉर्मल रिॲक्शन. कशात डिनोट करतात? तर n मध्ये. कुठं? याची डायरेक्शन कुठं असते ते आधी समजून घ्या. नॉर्मल रिॲक्शन दुसरा फोर्स आहे जो वेट नंतर लागतोय. नॉर्मल रिॲक्शन कोण प्रोव्हाइड करतो? सरफेस. पार्टिकल ज्या सरफेस वरती आहे तो सरफेस काय प्रोव्हाइड करतो? नॉर्मल रिॲक्शन. नीट ऐका, पार्टिकल ज्या सरफेस वरती आहे, सरफेस असेल तरच आपण काय सांगू शकतो काय लागणार आहे? नॉर्मल रिॲक्शन. म्हणून नॉर्मल रिॲक्शन कोण प्रोव्हाइड करतंय? सरफेस. सरफेस नॉर्मल रिॲक्शन कशी प्रोव्हाइड करतो? बघा, सरफेस कशी प्रोव्हाइड करतो म्हणजे त्याची डायरेक्शन कुठं असते? सरफेस कशी प्रोव्हाइड करतो? स्वतःपासून अवे फ्रॉम सरफेस. स्वतःपासून अवे कोण प्रोव्हाइड करते? सरफेस. सरफेस कसा प्रोव्हाइड करतो? अवे फ्रॉम सरफेस. अँड स्वतःला कशी? परपेंडिक्युलर टू द सरफेस. परपेंडिक्युलर टू द सरफेस. लक्षात ठेवा, नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड बाय द सरफेस. आणि कशी? अवे फ्रॉम सरफेस अँड परपेंडिक्युलर टू द सरफेस. सरफेस असेल तरच काय लागणार आहे? नॉर्मल रिॲक्शन. स्ट्रिंग मास सिस्टीम मध्ये नॉर्मल रिॲक्शन लागेल का? नाही, कारण त्या बॉलला खाली सरफेस आहे का? नाही. बरोबर. आता व्हेइकलच्या बाबतीत सगळीकडे काय लागते? नॉर्मल रिॲक्शन. कशी? बघा, समजा हा रोड आहे आणि इथं आपली व्हेइकल आहे, याच्यावरती पहिला फोर्स कोणता ऍक्ट होतो? मी म्हटलं लक्षात ठेवायचं. पहिला फोर्स कोणता ऍक्ट होतो? वेट mg डायरेक्टेड डाऊनवर्ड. दुसरा फोर्स कोणता लक्षात ठेवायचा आहे? नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन कोण प्रोव्हाइड करते याला? रोड म्हणजे इथं काय हो? सरफेस आहे. आणि सरफेस कसा प्रोव्हाइड करणार आहे? स्वतःपासून अवे आणि स्वतःला परपेंडिक्युलर. नॉर्मल रिॲक्शन. सरफेस प्रोव्हाइड करतो अवे फ्रॉम सरफेस आणि स्वतःला परपेंडिक्युलर. अजून याचे काय उदाहरण घेऊया? सपोज मी एक इनक्लाइंड प्लेन घेतला किंवा इनक्लाइंड सरफेस घेतलं, म्हणजे उतार असा डाळाचा रोड आहे, उतार, आणि समजा त्याच्यावरती एखादी व्हेइकल आहे आपली. बघा, सरफेस हा आहे, डाळ इनक्लाइंड प्लेन आहे. ओके. पण याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस, पहिला फोर्स कोणता हो? वेट mg डायरेक्टेड डाऊनवर्ड. पहिला फोर्स विसरायचा नाही. पहिला फोर्स वेट mg डायरेक्टेड डाऊनवर्ड. दुसरा फोर्स कसा दाखवायचा हो? नॉर्मल रिॲक्शन. कोण प्रोव्हाइड करणार आहे? हा सरफेस. मग मी अशी दाखवू का नॉर्मल रिॲक्शन? नॉर्मल रिॲक्शन नेहमी सरफेसला कशी पाहिजे हो? परपेंडिक्युलर. सरफेसला कशी पाहिजे? नेहमी अवे. आणि कशी पाहिजे? परपेंडिक्युलर. याला परपेंडिक्युलर कशी दाखवावी लागेल? अशी. लक्षात राहते? ओके. नॉर्मल रिॲक्शन कोण प्रोव्हाइड करतं? सरफेस. मग मी एखादा पेंडुलम घेतला, हवेत आहे, मग याला नॉर्मल रिॲक्शन, ह्याचा वेट लागेल. पहिला कोणता लागेल? वेट mg. नॉर्मल रिॲक्शन लागेल का? नाही. नॉर्मल रिॲक्शन का लागत नाही? कारण नॉर्मल रिॲक्शन कोण प्रोव्हाइड करतं? तर सरफेस. ठीक आहे. ओके. या केसमध्ये नॉर्मल रिॲक्शन लागत नाही. त्याच्यानंतर तिसरा फोर्स जो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, तो तिसरा फोर्स आहे टेन्शन. टेन्शन T. टेन्शन कुठे येतं? नेहमी स्ट्रिंग असेल तरच, म्हणजे दोरी असेल तरच. स्ट्रिंग मध्ये येणारा फोर्स कसा असतो? टेन्शन. स्ट्रिंग मध्ये येणारा फोर्स कोणता असतो? टेन्शन. टेन्शन कसं ऍक्ट करतं? जी बॉडी आपण स्ट्रिंगला लावलेली आहे
त्या बॉडीपासून अवे, त्या बॉडीपासून कसं ॲक्ट होतं, अवे इन द स्ट्रिंग अँड अवे फ्रॉम बॉडी. समजा आपण एक मी काय घेतली ही स्ट्रिंग, त्याला मी एक मास लटकवले 2 किलोचं, बरोबर आहे. याच्यावरती पहिला फोर्स कोणता ॲक्ट होतोय मी म्हणणार आहे वेट mg डायरेक्टेड डाऊनवर्ड. mg विसरायचा नाही, नेहमी कसा दाखवायचा डाऊनवर्ड. इथं नॉर्मल रिॲक्शन लागेल का नाही, कारण ती स्ट्रिंग हवेमध्ये असेल असं म्हणूयात आपण, ठीक आहे ओके. बस स्ट्रिंगमध्ये कोणता फोर्स येतो, टेन्शन कसं ॲक्ट होतं बॉडीपासून, बॉडीपासून कसं दाखवायचं अवे, बॉडीपासून अवे, बॉडीपासून अवे. समजा मी असं इथं लटकवलेलं आहे असं दाखवलं, समजा आता ही बॉडी ही स्ट्रिंग आहे, तर बॉडीपासून टेन्शन कसं दाखवायचं अवे, बॉडीपासून कसं दाखवायचं अवे, ठीक आहे. हे 3 फोर्सेस लक्षात ठेवा. वेट mg, नॉर्मल रिॲक्शन कोण प्रोव्हाइड करतं, सरफेस कसं प्रोव्हाइड करतं, स्वतःपासून अवे अँड परपॅन्डिक्युलर टू द सरफेस, आणि टेन्शन T. आणि महत्त्वाचे तर तुम्हाला लक्षातच ठेवायचे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. नंतरच तुम्हाला या चॅप्टरची सगळीच्या सगळी ॲप्लिकेशन्स तुम्हाला कळतील, कारण प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये आपण एवढे सगळे फोर्सेस वापरणार आहोत. ठीक आहे, नोट्स तयार करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या ॲप्लिकेशन्समध्ये पुढच्या लेक्चरमध्ये याचा सगळ्याचा फायदा होईल. ठीक आहे, तब तक के लिए टाटा बाय बाय और खत्म.